त्याची जर्नी पूर्णपणे ऐकायची आहे. सो मी सरांना माईक हँड ओव्हर करतो. अक्षरशः हॉलमध्ये ऐकण्यात एवढा मोठे झालो, मला बोलत नाही असं वाटलं. सगळ्यांचे रेकॉर्डिंग करत असताना हे लक्षात आले, जी लोक नवीन आहेत तर त्या लोकांच्यासाठी एक सर्वसामान्य व्यक्ती सुद्धा अचिव्हमेंट करू शकतो. ज्या माणसाचं शिक्षण कमी आहे, ज्याचं 9वी शिक्षण झालंय, 10वी शिक्षण झालंय, जो शेतात काम करणारी व्यक्ती आहे, तो सुद्धा इथं करिअर करू शकतो. जो माणूस इथं आपण ऐकलं जॉब करणार आहे, तोही काम करू शकतोय, अचिव्हमेंट करू शकतोय. जे गव्हर्नमेंट जॉब करतायत ते सुद्धा इथं 100% एक अचिव्हमेंट करू शकतात, ड्रीम्स कम्प्लीट करू शकतात. आज तुम्ही हे पण बघितलं की आताच माझ्या अगोदर बिट्टू सर बोलले की एक वेटर पासूनची जर्नी वेटर पर्यंत करू शकतो. तर आपल्या स्वतःला एक प्रश्न विचारायचा आहे की मी आज ज्या चेअरमध्ये बसलोय, मी यापैकी कुठल्या ना कुठल्या तरी कॅटेगरीचा आहे आणि मी सुद्धा इन्कम करू शकतो, मी सुद्धा 100% करिअर करू शकतो. एकदा हा विचार करायचा आहे. बऱ्याच लोकांच्या तोंडातून आज ऐकताना मी ऐकलं वेलफेअर एज्युकेशन सिस्टम, वेलफेअर एज्युकेशन सिस्टम. वेळेची खूप मर्यादा आहे, वेळेची खूप मर्यादा आहे. मी फक्त एवढंच सांगेन की वेलफेअर आपल्याला का केलं पाहिजे, वाय आपण वेलफेअर का केलं पाहिजे, वेलफेअर एज्युकेशन सिस्टम का एवढ्या मोठ्या 10 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष ज्या कंपन्यांना जे जमलं नाही ते वेलफेअर करायला लागले, त्याच्या पाठीमागचं कारण असणारी प्रोडक्टची क्वालिटी, असणारा प्रोडक्ट मधला दम, आणि प्रोडक्ट मधला दम असल्यामुळेच तोच आजपर्यंत शेतकऱ्यांना साधनं पुरवणारी, शेतकऱ्यांना लागणाऱ्या लागवडी पुरवणारी अनेक दुकानदार लोक फॉरेनला गेली, पण सर्वसामान्य शेतकरी कधी फॉरेनला गेला नाही. पण वेलफेअरचा डायस असा आहे, वेलफेअर मध्ये जिने एंट्री केली त्या शेतकऱ्याला सुद्धा फॉरेन दाखवायचं काम आपल्या वेलफेअरने केलं. म्हणजे आपण हे करू शकतो. आज आपल्याला 12 हत्तीचं बळ देणारा हा प्लॅटफॉर्म आहे. आजपर्यंत शाळेमध्ये, एज्युकेशन सिस्टम मध्ये आजपर्यंत आपण शिकलो असेल ए फॉर ऍपल, आपण शिकलो असेल ए फॉर ऍपल, पण वेलफेअर शिकतंय ए फॉर एरोप्लेन. हे एज्युकेशन सिस्टम शिकवतंय. ए फॉर ऍपल आतापर्यंत तेच शिकलो, त्यामुळे आपल्याला काही माहित नाही. पण इथं वेलफेअर शिकवायला लागले ए फॉर नॉट ऍपल, ए फॉर एरोप्लेन. आतापर्यंत आपण हे शिकलो बी फॉर बॅट, बी फॉर बॉल, पण इथे विचार करायला शिकलो, वेलफेअर शिकवायला लागलं बी फॉर बॉल, बी फॉर बॅट नाही, बी फॉर BMW, बी फॉर BMW. वेलफेअर काय शिकवायला लागले, व्हॉट इज एज्युकेशन सिस्टम, वेलफेअर का? त्याचं कारण हे आहे, सी फॉर कॅट, सी फॉर कॅट. बाकी ठिकाणी सी फॉर कॅट शिकवायला लागले, पण वेलफेअर शिकवायला लागले सी फॉर करिअर, सी फॉर करिअर. आतापर्यंत आपण ऐकायला लागलोय डी फॉर डॉग, पण आमचे ज्यांचं जे गव्हर्नमेंट सर्वंट आहे, मी ऐकलं बारकाईने प्रत्येकाचं स्पीच ऐकलं आतापर्यंत, तर त्यांनी सांगितलं डी फॉर डॉग नाही, डी फॉर ड्रीम. आणि त्याच्यामध्ये वेलफेअर 100% सक्सेसफुल होऊ शकतंय. आणि जास्त नाही, सगळे बाळाकडे आपण ट्रेनमध्ये नक्की बघूया. आणि मी एक अक्षर सांगणार आहे ज्यांना सगळ्यांना ज्याची गरज आहे. आज बाप बडा ना भैया सबसे बडा, बाप बडा ना भैया सबसे बडा. करेक्ट. ई फॉर एलिफंटची गरज नाही, ई फॉर अर्निंगची गरज आहे. दॅट इज वेलफेअर. तुम्हाला काय लागलंय, मी तुम्हाला एवढंच सांगतो, तुम्ही फक्त एक फॉर्म साईन करायचंय आणि वेलफेअर स्टार्ट करायचंय. इथून पुढे बोलणारे स्पीकर खूप महत्वाचे, खूप सारे महत्वाचं ऐकायचं आहे. मी एवढंच बोलपणे थांबतो. थँक्यू सो मच.